कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 58 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, तर 2 माजी महापौरांसह 17 माजी नगरसेवक विजयी झाले। या निवडणुकीत सृष्टी जाधव आणि मुरलीधर जाधव तसंच अनुराधा खेडकर आणि त्यांचे दीर प्रशांत खेडकर हे एकाच कुटुंबातील दोघे जण निवडून आले, तर भूपाल शेट्टे आणि त्यांच्या मुलीचा पराभव झाला। दुसरीकडे राहुल माने एका प्रभागातून पराभूत झाले, तर त्यांच्या पत्नी दुसऱ्या प्रभागातून निवडून आल्या। असाच प्रकार इंद्रजित बोंद्रे यांच्या बाबतीत झाला। इंद्रजित बोंद्रे निवडून आले, पण त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या। दुसरीकडे आमदार, माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या घरातील उमेदवारांना या निवडणुकीत पुन्हा संधी मिळाली। त्यामुळे एक प्रकारे घराणेशाही दिसून आली। शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली। या निवडणुकीत माजी महापौर माधवी गवंडी, स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते यांच्यासह 17 माजी नगरसेवक विजयी झाले, तर 58 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली। दुसरीकडे या निवडणुकीत माजी महापौर प्रकाश पाटील, माजी उपमहापौर महेश सावंत, भूपाल शेट्टे, विलास वासकर यांच्यासह 22 माजी नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला। एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती यंदा महापालिका निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या। त्यापैकी काँग्रेसचे भूपाल शेट्टे आणि त्यांची कन्या पूजा शेट्टे यांचा पराभव झाला, तर राहुल माने आणि त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने वेगवेगळ्या प्रभागातून उभारले होते। त्यामध्ये राहुल माने यांचा शारंगध देशमुख यांनी पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 8 मधून ऋग्वेदा माने विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 20 मधून इंद्रजित बोंद्रे यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे काँग्रेसकडून उभारल्या होत्या। त्यांचा भाजपच्या नेहा तेंडुलकर यांनी पराभव केला, तर माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे प्रभाग क्रमांक 8 मधून विजयी झाले। शिवसेनेच्या अनुराधा खेडकर प्रभाग क्रमांक 8 मधून उभ्या होत्या, तर त्यांचे दीर प्रशांत खेडकर काँग्रेसमधून निवडणूक लढवत होते। या दोघांनीही विजय मिळवला, तर माजी नगरसेवक मुरलीधर जाधव आणि त्यांच्या सूनबाई सृष्टी जाधव हे एकाच घरातील 2 जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। याशिवाय आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे सुद्धा निवडून आले। दुसरीकडे प्रकाश नाईक नवरे, संजय निकम, उमा बनछोडे, नंदकुमार मोरे, विजय साळोखे सरदार, राहुल माने, राजू दिंडोरले, दीपा मगदूम, दिलीप पवार, ईश्वर परमार, दत्ताजी टिपुगडे अशा बलाढ्य माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला।